जस्ट क्लिक केल्यानंतर काय शो म्हणायचं. जास्त क्लिक केला तर त्याचं नाव बदलता येतं ऍक्च्युली. सो शो म्हणलं की दाखवायला सुरुवात झाली. ऍट अ टाइम समजा तुम्हाला बघायचे असेल तर कंट्रोल दाबून सिलेक्ट करा. कंट्रोल दाबून सिलेक्ट केल्यानंतर डायरेक्ट सगळे तिन्ही प्लेन सिलेक्ट होऊ शकतात आणि शो करू शकतो. आता डिफॉल्ट ओरिएंटेशन जे आहे तर बेसिकली आता इंटरफेस बघायला गेला तर इथे फ्रंट प्लेन समोर आलेलं आहे. डायरेक्टली इथे क्लिक करूया बाहेर. इथे हा बटन आहे व्ह्यू साठीचा. क्लिक ऑन दिस. ह्याचे शॉर्टकट एकदम सोपे आणि छान आहेत एकदम. याच्यामध्ये गेल्यानंतर यू आर हॅव्हिंग दिस थिंग्स: टॉप व्ह्यू, फ्रंट व्ह्यू, लेफ्ट हँड साइड व्ह्यू, राइट हँड साइड व्ह्यू, बॅक व्ह्यू, बॉटम व्ह्यू. मल्टिपल व्ह्यूज मध्ये सिंगल व्ह्यू, टू व्ह्यूज, व्हर्टिकल आणि 4 व्ह्यूज असं पण आहे. ऍट अ टाइम तुम्हाला 4 व्ह्यू बघतो. आयसोमेट्रिक मध्ये काय असेल कंट्रोल 7 आहे. याच्या आतमध्ये पण जर गेला तर आयसोमेट्रिक, डायमेट्रिक आणि ट्रायमेट्रिक तिन्ही आहेत. सो आयसोमेट्रिक जनरली जास्त आपण वापरतो आयसोमेट्रिक मध्ये. नाउ यू कॅन एबल टू सी द प्लेन सिस्टम. प्लेन सिस्टम या ठिकाणी दिसते प्रॉपर. फ्रंट प्लेन, राईट प्लेन अँड टॉप प्लेन. ओरिजिन पॉइंट आहे. फाईन. त्याच्यानंतर इथे बाय डिफॉल्ट गेलं तर आपण इथे इन्स्पेक्शनला आलेलो. सो विल गो विथ द फीचर्स. फीचर्सला क्लिक केलं की या ठिकाणी एक्सट्रुडेड बॉस, रिव्हॉल्व्ड बॉस और बेस. ओके, लाईक कमांड. स्केचला सेपरेट टूल बार दिलेला आहे किंवा रिबन बार दिलेला आहे. रिबन बार वरती क्लिक केलं की डायरेक्टली रिबन दाखवायला सुरुवात होते. त्याच्यानंतर इफ यू सर वरती आहे ना ते फाईल एडिट त्याच्यावरती आता दिसायला, आधी दिसतच नव्हतं मला. एक मिनिट, मी व्हॉल्यूम वाढवतो तुझा आवाज. एक मिनिट. तू बोललास ते अर्धच मला लक्षात आलंय. काय म्हणतोयस? ते झालं मगाशी वरच्या ना फाईल एडिट, त्यामध्ये मला ब्लॅक लाईन एक येतो, दिसतच नव्हतं काय. आता दिसतंय का? आता दिसत. आता स्केचला तुम्ही एक तर कसं यू कॅन डायरेक्टली गो टू द कमांड और फीचर and then you can go to the sketch, or you can directly go to the sketch, you can draw the sketch and then you can apply the feature. म्हणजे दोन्ही टू वे त्या ठिकाणी परफॉर्म करू शकता तुम्ही. आयदर यू कॅन ड्रॉ स्केच फर्स्ट अँड देन अप्लाय द फीचर, और यू कॅन डायरेक्टली गो टू द फीचर अँड देन गो विथ द. आता काही कमांड मात्र असे आहेत की त्यासाठी तुम्हाला मात्र यू हॅव टू ड्रॉ द स्केचेस फर्स्ट अँड देन यू हॅव टू ड्रॉ यू हॅव टू गो विथ फीचर्स. आता इथे स्केचलाच आपण जाणार आहे. स्केचला क्लिक केलं, यू हॅव टू पिक अ प्लेन. सो पिक प्लेन करताना कसं आहे, डायरेक्टली इथे हे प्लेन दिसतात, नसतील दिसत तर इथे परत हा ट्री इथे येतो. या ठिकाणी ट्री येतो. याला एक्सपांड करायचं. इथे एक्सपांड केलं की या ठिकाणी तो दाखवायला सुरुवात होतो. ठीक आहे, नाही दाखवत. इकडे गेलो स्केच. सो करंटली वी आर इन टॉप प्लेन. ठीक आहे. आता प्लेन जर समजा तुम्हाला वापरायचे नसतील तर प्लेन्स ऑफ करून टाकू शकता. बट जर तुम्हाला सिमेट्री सारखा ऑप्शन वापरायचा असेल तर त्या केसमध्ये सेंटर लाईन हा मस्ट आहे. सो सेंटर लाईन पहिल्यांदा ड्रॉ करूया. एक इथून ओरिजिन पर्यंत आल्यानंतर स्टॉप देअर आणि परत हॉरिझॉन्टल ह्या ठिकाणी एक काढ. सो अशा पद्धतीने राईट क्लिक सिलेक्ट 2 लाईन्स काढल्या. ऍक्च्युली हे प्लेन्स मी तात्पुरते काय करतो, ऑफ करून टाकतो. एकदम टॉप प्लेनला पण ऑफ करून टाकतो, फ्रंटला पण ऑफ करून टाकतो. एनी टाइम यू कॅन मेक इट ऑफ. ऍट अ टाइम करायचे असेल तर दॅट इज ऑल्सो पॉसिबल. ओके, फिट करायचं झालं, दिस इज द बटन झूम टू फिट किंवा शॉर्टकट F आहे. जस्ट हा कन्स्टेंट झालाय. ओके, फुल कन्स्टेंट झालाय की नाही बघायचं. दिस इज हॉरिझॉन्टली अँड दिस इज व्हर्टिकल. एंड पॉइंट वगैरे त्यांचे जे आहेत ते कन्स्टेंट झालेले ओरिजिन बरोबर. फाईन. आता हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, यू हॅव टू ड्रॉ अ सर्टन जॉमेट्री. सपोज यू कॅन गो विथ द लाईन और यू कॅन गो विथ द प्रोफाईल. लाईन मध्ये बघितलं तर लाईन आहे, सेंटर लाईन आता बघितलं, मिड पॉइंट लाईन पण लाईन घेतली. फर्स्ट पॉइंट यू कॅन हॅव ॲज स्केच, हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल, अँगल. फर्स्ट पॉइंट, देन यू कॅन ड्रॉ लाईक दिस. आणि हा प्रोफाईल सारखं काम करतो, कट्यामध्ये जसं आहे. यू कॅन गो ऑन अँड ड्रॉ. Now suppose here you want something circle, so I will draw up to this one. Then I can directly go with the circle, or I will go with the arc, 3-point arc. 3-point arc म्हणजे इथे ऑप्शन मिळतात.
This is center point arc, this is tangential arc, and this is 3-point arc. So मला tangential पाहिजे. So I will pick here. So it will be tangential like this. किंवा इथं जर समजा तुम्ही इथे जर गेला, so it will be like this. कर्सर जो आहे तो कर्सर याच्या पॉइंट मधून फिरवायचा आहे. जी डायरेक्शन तुम्ही घ्याल त्या डायरेक्शननी तो टँजन्सी मेंटेन करून तुम्हाला त्या ठिकाणी तो आर्क ड्रॉ करून देईल. लाईक दिस. आय वॉन्ट समथिंग लाईक दिस. क्लिक दिस. देन परत आर्क चालूच आहे. आय वॉन्ट लाईन अगेन. सो लाईनला क्लिक केलं. अगेन क्लिक ऑन दिस पॉइंट अँड देन क्लिक हिअर. सो यू कॅन ऑब्झर्व बरेचसे कन्स्ट्रेंट ऑटोमॅटिकली आहे. हॉरिझॉन्टॅलिटी, व्हर्टिकलिटी दोघांसाठी सिम्बॉल एक हॉरिझॉन्टलचा आहे, व्हर्टिकलचा आहे. त्याच्यानंतर कोइन्सिडेंट साठी हा इथं सिम्बॉल आहे. ओके, राईट क्लिक, सिलेक्ट. आता ह्याच्यामध्ये जॉमेट्रिकल कन्स्ट्रेंट द्यायचे म्हटले तर ह्या ठिकाणी डायरेक्ट जॉमेट्रिकल कन्स्ट्रेंटचा इथं कुठंच डायलॉग बॉक्स नाहीये. जर समजा तुम्ही डायरेक्टली सिलेक्ट केलं ऑब्जेक्टला, याला सिलेक्ट केलं तर डायरेक्टली इथे दाखवतो इट इज अ हॉरिझॉन्टल ऑर व्हर्टिकल. तर ही व्हर्टिकल आहे. एक्झिस्टिंग रिलेशन, त्यांनी कन्स्ट्रेंट म्हणायच्या आधी काय म्हटलेलं, रिलेशन म्हटलेलं. फाईन. जर समजा दोन लाईन कंट्रोल दाबून दोन लाईन सिलेक्ट केल्या तर देन दोन लाईनच्या रिलेटेड काय रिलेशन आहे का देतो, किंवा पॉसिबल काय होऊ शकतील ते दाखवतो. These two lines can be collinear, these two lines can be perpendicular, these two lines can be parallel, they can have a equal length. या दोघांची लेंथ इक्वल असू शकते. Okay. जो पाहिजे असेल आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. आय विल से पॅरलल. बाय डिफॉल्ट पॅरलल म्हटलं, दोन्ही व्हर्टिकल म्हटल्यानंतर पॅरलल म्हणायची ऍक्च्युअली गरज नाही, पण दॅट इज ओके. वी कॅन गिव्ह दॅट. ओके, डन. पॅरललचं सिम्बॉल असं दाखवतो. जर समजा आता या ठिकाणी मी काय केलं, कंट्रोल दाबूनच pick this line, and I am picking the axis also. तर तिन्ही लाईन्स ऍक्च्युली ह्याला पण ऍक्सिसला पण तो लाईन म्हणूनच डिफाईन करतो. आणि जर तिन्ही लाईन्स पिक केल्या तर या ठिकाणी ऑप्शन आला सिमेट्रिक. सिमेट्रिक म्हटलं की द डिस्टन्स बिटवीन दिस टू लाईन्स हे इक्वल डिस्टन्स वरती आले. जस्ट चेक इट. नाव इफ आय मूव्ह दिस लाईन, ऑटोमॅटिकली इकडची पण लाईन मूव्ह होणार. याच्यामध्ये सिमेट्रीचा अर्थ सेम लेंथ वगैरे असा नसतो. या ठिकाणी सिमेट्रीचा असतं की ऍक्सिस पासून सेम डिस्टन्स वरती. इफ यू वॉन्ट टू गिव्ह द डायमेन्शन, सिलेक्ट द स्मार्ट डायमेन्शन. डायरेक्टली कुठल्याही ऑब्जेक्टला पिक केलं तर देऊ शकता. सिलेक्ट दिस वन, सिलेक्ट दिस लाईन. ओके, देन पिक कुठल्या डायरेक्शनला घेता त्याच्यावरती 58.9 आलेला आहे. इमिजिएटली एडिटिंगला जातो तो. ओके, डायरेक्टली. सो यू हॅव टू say suppose 50 झाला. if you see that now the color of the line is get changed. ही जी आहे आणि ही आहे दोघांची ब्लॅक झाले, म्हणजे याचा अर्थ ऑलमोस्ट त्या कन्स्ट्रेंट झाल्यासारखे. राईट क्लिक केलं, सिलेक्ट म्हटलं, अगेन आय एम इन द सिलेक्शन. नाउ अगेन I will go in the dimension. I will select this thing, dimension. This is, I am going to say that this will be 70 mm. Now if I want to give the angle, then I can choose this line and this line, so it will give the angle. So smart dimension तुम्हाला angle पण देतो, radius पण देतो, diameter पण देतो, length पण देतो, distance पण देतो. Okay, and that can be between the lines or between the points, or it can be between the okay different two elements, म्हणजे circle plus line असं पण देऊ शकतो. कॉम्बिनेशन तुम्हाला कसं करायचं त्यातलं. ठीक. Now you have given the angle. Now remaining is like this one and the distance from this one. Now if I want, I can go with the again this three lines, 1, 2 and 3. आता मी काय करतोय नीट लक्षात घ्यायचं इथे. मी या पॉइंटला क्लिक केल्यानंतर एक असा जो विंडो सिलेक्शन म्हणतो ना आपण, तसा विंडो सिलेक्ट करून घेतोय एवढाच, सोडून दिला. ऑटोमॅटिकली तिन्ही लाईन सिलेक्ट झालेल्या आहेत. तिन्ही लाईन सिलेक्ट होताना लाईन 2, लाईन 4, लाईन 7 अशा सिक्वेन्शियली सिलेक्ट झाले. त्यामुळे इथं मला काहीच काय आलेलं नाही. तर इट इज ओनली सेइंग दॅट कन्स्ट्रक्शन. तेच जर समजा मी इफ आय पिक फर्स्ट दिस लाईन, then I will select this second line, and then if I select the center line, then it will give something again, make the symmetricity. परत त्या ठिकाणी सिमेट्रिक. so it is like symmetric या ठिकाणी डिफाइन झालेला आहे. check this. Now I want to give the distance between these two lines, so again I will go to the smart dimension, select this first line, then select this second line and give the dimension. Suppose
I'm giving this as a 100 mm. Okay. Now if you observe, फक्त हा ब्लू कलरचा रेडियस फिलेटचा राहिलेला आहे. Again I will select this one and click here. It will give me the radius. I'm going to say this is 20 mm. Okay. जर समजा तुम्ही ऑब्झर्व केलं तर या ठिकाणी लिहून येते तर दिस इज नाव फुल्ली डिफाईन. पूर्ण ब्लॅक कलर मध्ये दिसतो. ब्लॅक कलर झाला याचा अर्थ ते फुल्ली डिफाईन झालेलं आहे. प्लस या ठिकाणी लिहून पण येतं खाली की स्केच इज फुल्ली डिफाईन. Now you can come out of the sketch from clicking here, right? Then you can go to the features and then you can apply this any of this one. If I say extruded boss, it will get extruded. आता इथं पॅड पॉकेट वगैरे काय म्हणायचं नाही, ते कटिया विसरून द्या. Now you can just dynamically you can pull on this one and you are getting the scale also. So according to your requirement you can just put the value. See, it is showing me this one also. 0.5 चा दाखवत नाहीये फक्त, बाकी 11 mm चा पण दाखवतोय. 50 mm, 60 mm directly. And it is snapping to the 10 mm also, and then it is snapping to the 11 mm also. So according to your requirement, you can just drag, and then you will get your dimension. You have to just click on this eye. So say detail preview. So it will show, not show something like this. It will show something like this. This is highlight mode असतो. याला highlight mode ला ऑफ करून टाकायचं म्हणजे हा प्रॉपर दिसतो. रोटेट करायचं असेल तर मिडल बटनने रोटेट करायचंय. पूर्ण फक्त मिडल बटन या ठिकाणी रोटेट करण्यासाठी बघण्यासाठी. जर या ठिकाणी कंट्रोल दाबून जर मिडल बटन दाबवलं आणि माऊस हलवला तर पॅन होत. ओके. शिफ्ट दाबून जर केला तर शिफ्ट दाबून झूम इन झूम आउट होत. मिडल बटन दाबून ठेवलेलं आहे. यू आर हॅव्हिंग दिस ऑप्शन ऑल्सो. फिट ऑल आहे. आता या ठिकाणी मी चेक करतो या ठिकाणी. सो इट इज गेट डन. झाला. आयसोमेट्रिक व्यू कंट्रोल 7, कंट्रोल 1 फ्रंट व्यू, कंट्रोल 2 back view, control 3 left hand side view, control 4 right hand side view, then control 5 top view, control 6 bottom view, control 7 isometric view. थोडं फास्ट झालं, but from here you can select whatever you want. Okay, top, front, शॉर्टकट पण दिलेले तिथे तुम्ही घेऊ शकता. Right? If you go with this one 4 view, you will get the 4 views. So याच्यामध्ये एक आयसोमेट्रिक, एक फ्रंट, एक टॉप आणि एक लेफ्ट. So फर्स्ट अँगल मेथड प्रमाणे इथे दाखवतो. Again, if you want to change, click on this view again and just select that and say single view. You have to select a single view. जायचं आणि सिंगल व्यू. परत जागेवर आला, परत कंट्रोल 7 दाबा, so that it will be isometric. Okay. Now if you want to show something, आता या ठिकाणी कसं आहे, झूम विंडो पण आहे. यू कॅन गो विथ झूम विंडो ऑल्सो. त्यानंतर राईट क्लिक करायचं आहे, झूम टू फिट म्हणू शकता, किंवा अगेन यू कॅन गो टू सिलेक्शन. रोटेट व्ह्यू म्हटलं तर मिडल बटन आहे. जर राईट क्लिक केलं तर या ठिकाणी रोटेट व्ह्यूचं पण ऑप्शन आहे. सो फर्स्ट माउस बटननी पण करू शकता राईट क्लिक केल्यानंतर, किंवा मिडल बटननी डायरेक्ट करू शकता. रोल व्ह्यू म्हणून पण आहे. तर एक पॉइंट फिक्स होतो आणि तुम्ही रोल करू शकता, रोलिंग टाइप. ठीक. राइट क्लिक, परत एकदा झूम टू फिट. ओके. और यू कैन अगेन गो टू द झूम टू एरिया. परत राइट क्लिक, परत झूम टू फिट, and again if you want control 7 isometric. तुमचा काम चालू. This is previous view, control shift Z अगोदर चालू. असे किती पण जाऊ शकतो जिथून तुम्ही सुरुवात केली असेल त्याप्रमाणे. सेक्शन व्यू, क्लिक ऑन दिस सेक्शन व्यू and you can just click on the plane. प्लेन सिलेक्ट केला, कट केला, राईट. या प्लेनला क्लिक करून त्या ठिकाणी इथे तुम्हाला ऑप्शन पण, इट इज अ फ्रंट प्लेन, यू कॅन जस्ट ड्रॅग इट. ड्रॅग कसं करायचं या ठिकाणी इथून डायमेन्शन तुम्हाला द्यायचं. XY, YZ, ZX टाइप मध्ये या ठिकाणी येतात. फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू प्रमाणे या ठिकाणी जे आहेत ते प्लेन सिलेक्ट करून देऊ शकता. इफ यू से फ्रंट प्लेन इट विल बी लाईक दिस. इफ यू से टॉप प्लेन इट विल बी लाईक दिस. हा ॲरो जो आहे त्याला पकडायचा आणि असा खेचायचा, सो दॅट यू कॅन सी द सेक्शनल व्ह्यू, राईट. गरज वाटली तर सेव्ह करून ठेवू शकता, नाहीतर क्रॉस करायचा. आता काय करू नकोस, जरा पार्ट झाल्यानंतर कर, कॅन्सल करायचं.
दिस इज डायनॅमिक अॅनोटेशन व्ह्यू. सो डायनॅमिकली तो अॅनोटेशन व्ह्यू म्हणून ऑन करता येतो किंवा ऑफ करता येतो. सो बाय डिफॉल्ट तो ऑफ असतो या ठिकाणी. इट इज शोइंग मी समथिंग. सो आता काही अॅनोटेशन दिलेली नाही. अॅनोटेशन म्हणजे काय, तर त्याचे डायमेन्शन देऊ शकता, एखादी नोट देऊ शकता. ह्याच्यानंतर इथे जर बघायला गेलं तर इफ यू सी दॅट अगेन दिस इज अ शेडिंग विथ एजेस, साधं शेडिंग. त्या ठिकाणी हिडन होय लाईन्स रिमूव्हल, हिडन लाईन्स रिमूव्हल. जसं बॅकला जाईल तसे हिडन लाईन्स रिमूव्ह होत जातात, समोरच्या लाईन फक्त दिसतात. परत इथे क्लिक केलं, इथे जर गेलं तर हिडन लाईन्स विजिबल. त्याच्यानंतर परत इकडे गेलो आपण, तर लास्ट आहे वायर फ्रेम. तर सुटसुटीत दिले जास्त दिस इज बेटर ऑप्शन. त्याच्यानंतर इथे हे ऑन ऑफ ची बटन आहे किंवा सेटिंग. प्लेन्स परत बघायचे असतील याला क्लिक करा, या ठिकाणी प्लेन्स दिसायला लागेल. परत प्लेन्स ऑफ करा, प्लेन्स गायब झाले. तर एकाच बटनामध्ये तुम्हाला काय करता येतं, हाईड शो प्रायमरी प्लेन्सचा आहे. इकडून प्रत्येक वेळेस क्लिक करत जायची गरज नाही. तसेच इथं भरपूर ऑप्शन्स आहेत, एकदा वाचून घे काय 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 काय, जसजसे आपल्याला लागतील तसतसे मी तुला हा सांग. त्याच्यानंतर चालेल. अपिअरन्स साठी आहे, तर अपिअरन्स वगैरे जे आहे दोन्हीच आपण इथं मटेरियलचं जे आहे मटेरियल टाकू शकतो आपण, त्यासाठी दिलेलं आहे. हा जो आहे तो बॅकग्राऊंड सेटिंग आहे, हे व्ह्यूच्या सेटिंगसाठी. शक्यतो ह्याला आत्ता हात लावू नको, कारण काय होतं, काय काय रिसेट होत नाही. जे आता ह्या ठिकाणी मोडला आहे तसा हा येत नाही. तो चेंज नाही झाला तर मग आपल्याला ते दिसताना विचित्र दिसतं. कलरफुल करता येतो, काही प्रॉब्लेम नाही मागच्या बॅकग्राऊंडसाठी. हे सगळी बटन आहेत हम्म. त्या ठिकाणी. लेफ्ट साइडला इथं बघितलं तर हा जो आहे तो इट इज अ फीचर मॅनेजर और डिझाईन ट्री. सेकंड मध्ये गेलं तर प्रॉपर्टी, थर्ड मध्ये गेलं तर कॉन्फिगरेशन मॅनेजर, फोर्थ मध्ये डायमेन्शन एक्सपर्ट मॅनेजर म्हणून आहे. हे नंतर मी तुला सांगेल जेव्हा आपण ह्याच्यामध्ये बघू JD&T वगैरे ते. डिस्प्ले हा मॅनेजर आहे, तुमचं पार्ट कशा अपिअर पाहिजे त्यासाठी आहे. दिस इज डिस्प्ले मॅनेजर सेकंड. त्या ठिकाणी डायरेक्टली तुम्हाला डिस्प्ले, आता हे कॅम साठी आहे, तेव्हा आपलं काही गरज नाही इथे. त्याला थोडा एक्सपांड केलं की अजून आपल्याला दिसेल. तर कॅम वगैरे किंवा हे जे काही हम्म. मशिनिंग रिलेटेड आहे त्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. वी आर कन्सर्न विथ द फीचर मॅनेजर ओनली दिस मच. इथे क्लिक केला तरी ऑफ होतो, परत इथे क्लिक केला की परत दाखवतो. त्याच्यामुळे तुम्ही एक्सपांड पण करू शकता. त्याच्यानंतर आता हे झालं आपला पहिला. आता स्केचर जो आहे तो आपल्याला बघायचा आहे. स्केचर मध्ये जाऊया परत एकदा. क्लिक ऑन द स्केच, क्लिक स्केच, क्लिक ऑन द फेस. ऑटोमॅटिकली टर्न होऊन आला या ठिकाणी. सो इथे तुम्हाला ऍडिशनल ऑप्शन बघून घे. सेंटर रेक्टँगल आहे. आय विल जस्ट शो डायमेन्शन तुला दाखवलं मी इथे. अगेन इफ यू गो हियर 3 पॉइंट, फर्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट, ओरिएंटेशन. त्यानंतर 3 पॉइंट सेंटर रेक्टँगल. सो यू हॅव टू डिफाइन द फर्स्ट पॉइंट, then you have to define the orientation, and then it will be like this. Then parallelogram. So first point, orientation, and then again second orientation. It will be like a parallel. So हे सगळे इथं ऑप्शन येतातच. 1 2 आणि प्लस दाखवलेलं पण आहे की तुम्हाला किती वेळा क्लिक करावं लागेल, हे सगळ्यात महत्वाचं इथे दाखवलेलं आहे. 1 2 3 3 वेळा क्लिक करावं लागेल. इथे 1 2 3 असं, इथे 1 2 3. त्याच्यामुळे मग कन्फ्युज व्हायची गरज नाही. ओके, ठीक. हम्म. त्याच्यानंतर इफ आय गो हिअर, ओके हे झाले. लाईन मध्ये मिड पॉइंट लाईन आहे. सो इफ आय पिक समथिंग, आय कॅन जस्ट क्लिक समवेअर, राईट, अँड देन इट इज लाईक अ मिड पॉइंट लाईन. म्हणजे काय होतं की तो पॉइंट मिड पॉइंट होतो त्या लाईनचा. जिथे मी क्लिक केलं तो हा पॉइंट मिड पॉइंट होतो. ठीक आहे, हे असलं काय आहे, थँक्यू म्हणायचं, गरज लागली त्या- कॉन्फ्युजन नाही तर बाय बाय म्हणायचं. ठीक आहे, पण सिम्पल. सर मी काय म्हणतो, हा बोल ना. हॅलो. हा हा ऐक. ते जो मिड मिड पॉइंट लाईन आहे ना, समजा जर त्या आता लेंथ त्या लेंथ जर 50 mm असेल हम्म. आणि आपण 40 mm ला क्लिक केलं, तर मग ती लेंथ किती 80 mm होणार का त्याची? ओके, म्हणजे डायमेन्शन दिल्यानंतर. आता आपण जर लाईनला कट केलेला आहे का, हा आपण ज्या लाईनला कट केलेला आहे आता तो त्याचा मिड पॉइंट झाला, बरोबर त्या लाईनचा मिड पॉइंट झाला तो. हा, बरोबर. आता ह्याला जर समजा तू डायमेन्शन दिलंय, हा तर मग फुल येणार ना, 37 आलं.
आता इथे हा जर ते नाही खालचे ते दुसरी लाईन. म्हटलं इथे हा, ही जी दुसरी लाईन आहे ना, तिचा काही हा संबंध नाही. हिच्या मिड पॉइंटला, तिचं हा मला काय वाटलं. ह्याच्या मिड पॉइंटला काही नाही केलं त्याने. तुला जर तसं हवं असेल तर हा सांगतो मग तुला काय करायचं. हा नाव यू हॅव टू पिक दिस लाईन अँड देन कंट्रोल दाबून हम्म, दुसरी लाईन पिक करायची. दोन्ही लाईन्स पिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन आहे इक्वलचा. तर आता इथं इक्वल जर हा दिला तर मग त्याची लेंथ वाढली. आलं का लक्षात? म्हणजे दोन्ही लेंथ इक्वल झाल्या. बर आता तरी सुद्धा पॉइंट जो आहे तो मिड पॉइंट, याचा मिड पॉइंट आहे, याचा मिड पॉइंट नाहीये. जर समजा पॉइंट पाहिजेच हा असेल तुला, तर त्या केसमध्ये पॉइंट पिक करावा लागेल. हा जो आहे पॉइंट जो आहे, पॉइंट पिक करावा लागेल. पॉइंट पिक झाला, कंट्रोल दाबून या लाईनचा पण मिड पॉइंट जो आहे, आता या ठिकाणी इफ यू सी दॅट एकाचा पॉइंट मिड पॉइंट इथला हाफ दिसतोय डॉट, आणि हा दुसरी लाईन पिक केली, आणि ती लाईन ऑप्शन काय आला? मिड पॉइंट. मिड पॉइंट आता दोघांचे मिड पॉइंट जॉईन झाले. मॅच झाली. हा बरं मला काय वाटलं तुम्ही ज्या लाईनला कट केलं त्या लाईनचाच मिड नाही, पॉइंट नाही. घेतलाय ते काय. नाव काढता नाही ना, हा यू आर क्रिएटिंग ना. हा ठीक हा आहे, एकदा करून बघ, येईल लक्षात. हा चालेल. एक हिअर, एक हे पण आपले जे आहेत स्टेट स्लॉट. इथे पण स्टेट स्लॉट, फर्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट, हे कटियामध्ये जसं होतं तसेच आहे. इथे थोडासा वेगळा, फर्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट, नंतर ओरिएंटेशन. हा सर्क्युलर टाईप. सर्क्युलर टाईप मध्ये म्हटलं तर पॉइंट, त्यानंतर दुसरा पॉइंट, ओरिएंटेशन, ओके, आणि मग असं हा दिला तर पहिल्यांदा सेंटर पॉइंट, नंतर मग सर्कल, स्टार्टिंग पॉइंट, क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज डिसाईड डिसाईड करायचं. इथे थोडासा, इथं थोडासा जर जर्क बसला तर बरोबर अँटी क्लॉकवाईज येते, किंवा आता बघ आता ह्या बाजूने येतो तर थोडासा जर्क या हा ठिकाणी, आणि इथे परत येतो, परत या ठिकाणी क्लॉकवाईज. सो थोडासा जर्क द्यायचा इथे, आपोआप लगेच होऊन जाईल. आणि जिथे पाहिजे त्या ठिकाणी क्लिक, आणि परत क्लिक, तिसरं, चौथा क्लिक दिला की झालं. हा त्याच्यानंतर सर्कल, छान सर्कल आहे, सर्कल सारखं 3 पॉइंट सर्कल पण आहे, फर्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट, थर्ड पॉइंट. आर्क मध्ये जर गेला तर हा सेंटर पॉइंट आर्क आहे, फर्स्ट पॉइंट, स्टार्टिंग पॉइंट अँड क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज आर्क. त्याच्यानंतर टँजंट आर्क पण आहे. एखाद्या पॉइंटला क्लिक केलं किंवा त्याचा आर्क असेल तर आर्कला, किंवा लाईन असेल तर लाईनला डायरेक्ट टँजंट लाईन मिळून जाते, सॉरी टँजंट आर्क हा मिळून. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी कटियामध्ये नाहीये, दॅट इज दिस वन, पॉलिगॉन. तुला पाहिजे तो पॉलिगॉन काढता येतो, आणि रेग्युलर पॉलिगॉन काढता येतो. ऑक्टॅगॉन पाहिजे ऑक्टॅगॉन, इन्स्क्राइब इन सर्कल. सो सर्कलच्या आत म्हणून आपण इथे काढूया असा, समथिंग लाईक दिस वन. नाव सिलेक्ट आणि घेऊन डायमेन्शन देतो या ठिकाणी मी याला. ओके, सर्कलच्या आतमध्येच काढलं पाहिजे असं काही नाहीये, इफ यू सी दॅट. ओके, या ठिकाणी आपण त्याच्या डायमेन्शन देऊ. आता हे बघ, डायमेन्शन देताना पण जर असं तू नुसता कर्सर बदलला ना पोझिशन, तर हॉरिझॉन्टल येत. तरी पण डायरेक्शनचे. जर समजा इकडे गेला हा तर व्हर्टिकल येत आहे, आणि थोडं त्याला वरती. पॅरलल गेलं की पॅरलल येते. पॅरलल आला की क्लिक करून टाकायचं, डायमेन्शन देऊन टाकायचं, जे काय असेल ते. समजा 85 देऊन टाकलं, इट इज डन. आता हे जे आहे ते इन्स्क्राइब इन सर्कलचा अर्थ सर्कलच्या आतमध्ये. जर समजा आता हा सर्कल मी पिक केला आहे या ठिकाणी, आणि या सर्कलला आणि ह्या पॉइंटला दोन्हीला क्लिक करून टाकलं इथे, आणि मी या दोघांना कोइन्सिडेंट करून टाकतो. आय कॅन से कॉन्सन्ट्रिक हा ऑल्सो. ओके, सो कोइन्सिडेंट करूया पहिले. सो कोइन्सिडेंट केल्यानंतर इकडे पण जरा बघूया आपण इथे. इफ आय अगेन ड्रॅग दिस, इट्स नॉट गिव्हिंग मी ड्रॅगिंग, परफेक्ट मॅच झालेला आहे. नाउ इफ आय गिव्ह द डायमेन्शन टू दिस वन ऑल्सो, याला डायमेन्शन देऊया. So it is showing me it is over constraint. काय म्हणतोय तो? ओव्हर कन्स्ट्रेंट. रेड रेड ओव्हर. स्पॉट झाले. तो म्हणतो मेक दिस डायमेन्शन ड्रिवन करायचंय का? बरं ठीक आहे. हा पण हे जर ड्रिवन झालं तर मग हे ड्रायव्हिंग राहणार नाही.
मग हे नुसतं दाखवायला. हा. परत तुम्ही याला हा. सिलेक्ट केला, राईट क्लिक केला. राईट क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोर डायमेन्शन, व्हर्टिकल हॉरिझॉन्टल हे सगळे ऑप्शन येतात. बाकीचे काही त्या ठिकाणी क्लिक दॅट. अरे हो ना बघ, इथे राईट क्लिक करा, सिलेक्टला जावा, सिलेक्टला जाऊन मग याला क्लिक करा. डायमेन्शन सिलेक्टेड इज अ ड्रिव्हन डायमेन्शन, इट्स व्हॅल्यू कॅनॉट बी चेंज. डायरेक्ट मेन्शन करतो. हम्म. दॅट डायमेन्शन इज डिपेंडिंग ऑन दिस डायमेन्शन. सर्कलच्या आतमध्ये जर बघितलं तर त्याप्रमाणे आला. इथे जर समजा आपण इथे रेडियस म्हणून देऊया या ठिकाणी, तर रेडियस जर समजा बघितली किंवा सेंटर पॉईंट पासून डिस्टन्स बघितलं तर इट विल बी सिमिलर. सो इफ आय क्लिक ऑन दिस वन अँड इफ आय से if you see that I want, so I can say for construction or something like this. ऑलरेडी एक दिलेलाच आहे, त्याच्यामधून नको म्हणते. तर पॉलिगॉन मध्ये सांगण्याचा उद्देश की तुला भरपूर ऑप्शन दिलेले आहेत. ऑक्टॅगॉन, इन्स्टाईल सर्कल किंवा सर्कल नसताय ओबट सर्कल ते पण दिले सर्कलच्या बाहेरच्या बाजूने किंवा सर्कलच्या आतमध्ये. and then it can be a new polygon. हा. So, existing polygon ला जर समजा चेंज करायचं असेल तर you can just click on that, select. If you click that polygon, बाय डिफॉल्ट पॅटर्न म्हणून आलं त्या ठिकाणी, फॉर कन्स्ट्रक्शन म्हणून आलं, ती लाईन जी आहे तिला सिलेक्ट झाली. इफ यू क्लिक ऑन द पॉइंट हिअर, then it is a point. If you click on this circle, this is a tangent circle. Okay, by default this is for construction. एखाद्या ऑब्जेक्टला जर कन्स्ट्रक्शन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर सिंपल आहे, सिलेक्ट करायचंय त्याला, डायरेक्ट इथं बटन दिसतंय कन्स्ट्रक्शन जॉमेट्री, याला क्लिक करून टाकायचं. इथं भरपूर हा. ऑप्शन मिळतात. इथे मेक स्लॉट फिक्स्ड, Next. मेक फिक्स्ड, ऑटो डायमेन्शन, सिलेक्ट अदर, कन्स्ट्रक्शन जॉमेट्री, कन्वर्ट झाला पूर्ण अख्खा स्लॉट हा. कन्वर्ट. अगेन क्लिक ऑन दिस, परत बाहेर यायचं असेल So. कन्स्ट्रक्शन बाहेर आलं. अशा पद्धतीने हम्म. ऍक्च्युली इथं पण ऑप्शन मिळतात. हे सगळे ऑप्शन एकदा बघून घे, ठीक आहे. झूमचा ऑप्शन आहे, त्यानंतर रिप्लेस आहे, स्मार्ट नंबर, न्यूमरिक इनपुट आहे, डायमेन्शन साठीचे ऑप्शन आहेत. ऑब्जेक्टला डायरेक्ट पिक केलं स्केचला तरी सुद्धा बरेचसे ऑप्शन येतातच. दोन सर्कल समजा पिक केले आपण, हा एक सर्कल पिक केला आणि हा दुसरा सर्कल पिक केला, तर काय ऑप्शन मिळतं. हम्म. सो दे कॅन हॅव द फिक्स लॉट, दे कॅन बी को-रॅडियल. को-रॅडियल म्हटलं तर काय होईल, एका सेंटरला येतील. पहिल्यांदा आपण काय करूया त्या ठिकाणी त्यांना इथे कॉन्सन्ट्रेट करून टाकू. कॉन्सन्ट्रेट म्हटलं की बरोबर एका सेंटरला. आय एका कॅन सेंटर. गिव्ह देम ऍज अ इक्वल लेंथ ऑल्सो, पण मग इक्वल लेंथ म्हटलं तर काय होईल, ते डायरेक्टली येणार नाही, ओव्हर कन्स्ट्रेंट होते. सो कॉन्सन्ट्रिसिटीचा आपण ऑप्शन या ठिकाणी मिळून जातो. हा. सर्कल, आणि जर समजा आता ह्या ठिकाणी इथे ही लाईन पिक केली आपण, आणि दोघांमध्ये जर बघायला गेलं तर आय एम हॅव्हिंग ऑप्शन फॉर टँजंट ऑल्सो. आय कॅन से डायरेक्ट टँजंट, ऑटोमॅटिकली ते सर्कल आणि ही लाईन टँजंट झाली, राईट. टँजन्सीचा सिम्बॉल येतं या ठिकाणी येतो प्रॉपर. हम्म. तर दोन कुठल्या पण ऑब्जेक्टला सिलेक्ट करायचं, जे पाहिजे असेल ते जॉमेट्रिकल कॉन्सेप्ट Construct. त्या ठिकाणी द्यायचं. ठीक आहे, ते झाले. आता स्लॉट झाले, सर्कल झालं, हे झालं. स्प्लाइन तुला माहिती आहे, जास्त नाही वापरला, बट हम्म. पॉइंट क्लिक फॉर क्लिकिंग अँड इट विल बी ड्रॉट. याच्यामध्ये सेम आहे की यू कांट डायमेन्शन द एंटायर रेडियस और डायमीटर हियर. इफ यू क्लिक ऑन दॅट, तर इथे टँजंट दाखवतो, फक्त हे टँजंट क्लिक करून तुम्ही त्यांची डायरेक्शन बदलू शकता पाहिजे. इफ आय नीड आय कॅन जस्ट क्लिक अँड ड्रॅग इट. क्लिक केला, ड्रॅग केलं, त्याची टँजन्सी अँड कर्वेचर चेंज होते. इफ यू Change. the point will get moved. सो एकदा वापरून बघ, ठीक आहे. कन्सेप्च्युअल डिझाईन हा. असं आपण वापरतो. त्याच्यानंतर हा. सिलेक्ट केलं सगळं, एंटर, डिलीट म्हटलं. Now fit again. Now I will draw the rectangle. इथे एक पिल्लू तयार झालंय, डायरेक्टली सिलेक्ट दॅट अँड डिलीट दॅट. हम्म.
छोटासा रेक्टँगल तयार झाला. ठीक आहे. आता इथे जर बघायला गेलं तर एलिप्सचा पण ऑप्शन आहे. एलिप्स आहे डायरेक्टली. कधीतरी लागेल. फर्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट अँड थर्ड पॉइंट. डायमेन्शन देताना अगेन तेच, इफ यू क्लिक ऑन दॅट इट कॅन बी लाईक यू हॅव टू डिफाईन द डायमेन्शन. वन डायमेन्शन म्हटलं तर इथे डायमेन्शन ठेवावं लागते. इथे तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर बाय डिफॉल्ट पॉइंट येतात. त्याच्यावर तुम्ही जर एलिप्सला पिक केलं तर डायमेन्शन देत नाही. इफ यू क्लिक समथिंग लाईक दिस, हा इट इज गिव्हिंग मी हाफ. इफ आय एम क्लिकिंग अगेन हिअर, प्लेस झाला त्या ठिकाणी. त्यानंतर हा झाला सेमी मेजर. इफ आय क्लिक हिअर अँड इफ आय क्लिक हिअर, इट इज लाईक हा जो आहे तो डायमेट्रिक झाला, तो रेडियल झाला. माहिती. If again, if you are giving something this point and suppose this point, right click, select. Now, if again I am giving the dimension to this one, डायमीटर so it is saying that it is going to make it over constant. So I can't make over constant geometries. Chances ठेवलेले नाही इथं. म्हणजे तू चुकीचं काही करूच शकत नाहीस. ठीक आहे. तर करावंच लागतं त्या ठिकाणी. तुला जर तो हवा ह्याला डिलीट करावा लागेल आणि मग द्यावा लागेल. त्याच्यानंतर फिलेटचा ऑप्शन आहे. फिलेट मध्ये यू कॅन जस्ट सी, या ठिकाणी नुसतं असा ड्रॅग केला, इथे डायरेक्ट फिलेट दिली, आली तिथं 10 mm बाय डिफॉल्ट आहे. ओके. परत इकडे पण सिलेक्ट केलं, आली. इकडे पण सिलेक्ट केली, आलं. एंटायरली सिलेक्ट केलं तर सगळ्याच ठिकाणी येईल. 4 ठिकाणी आले. 10 mm पाहिजे, डन. त्यामध्ये चेंज करता येत नाही का आपल्याला? आता ही आता एकाच सिलेक्ट केली ना, हे काय 10 आले नाही इथे. त्याला चेंज केलं की सगळ्या बाकी 10च्या ऐवजी आपल्याला 9 mm गॅरेज म्हणून तर येणार का ते? येणार ना. मग आता डायमेन्शन दिले म्हटल्यानंतर यायला असं. हा, इथं 9 पाहिजे, नाही नाही पाहिजे, इथं 7 पाहिजे, असे वेगवेगळे पाय असतील तर हा. एकच घ्यायचे. मग आपल्या नेहमीप्रमाणे फिलेट एका फिलेट, पहिला ऑब्जेक्ट, दुसरा ऑब्जेक्ट डायरेक्ट. मग तो इथे काय पाहिजे त्या ठिकाणी इथे टाईप करून द्या. 6 पाहिजे, 6 डायरेक्ट चेक केला. आता हा आला, 6चा पण आला. आता हे बरोबर. विचित्र आहे. असं 6चा पण देतो, 10चा पण देतो, 10 वाला डिलीट करतो. पण बरं आहे. जर समजा तुम्हाला वेगळं हवं असेल तर वेगळं करू शकता. एक तर म्हणजे कॉर्नर पिक केला तरी चालतो. म्हणजे डायरेक्ट रेक्टँगल आहे आणि डायरेक्टली जर समजा तू अख्खा सगळा सिलेक्ट केला आणि फिलेट बटनला दाबलंस तर सगळे जे काय आहेत हा. ठिकाणी सगळ्यांना पिक करून घेतलं. सगळे 4 ठिकाणी आले ऍट ए टाइम. वेगवेगळे पाय असेल तर यांना रिमूव्ह कर. राईट क्लिक, क्लिअर सिलेक्शन. मग एका वेळेस तुला समजा ही लाईन, दुसरी लाईन, डायमेन्शन किती पाहिजे, 10 पाहिजे, 16 पाहिजे, आपला रेग्युलर. हा. ओके. फिलेट झाला. चॅम्फर तशा खालीच आहे. पहिला ऑब्जेक्ट, दुसरा ऑब्जेक्ट, क्लिक. बाय डिफॉल्ट डिस्टन्स आलेलं आहे. तुला अँगल डिस्टन्स पाहिजे असेल तर अँगल डिस्टन्स देईल. अँगल पिक केला, म्हणजे सॉरी लाईन पिक केली आणि परत दुसरी लाईन पिक केली तर अँगल पण आला. इथे पहिल्या लाईन पासून अँगल येतो आणि पहिल्या लाईन वरती डिस्टन्स येतो. तर आता तुला काय करायचंय, ह्या स्केचेस सगळा प्रॅक्टिस करायची. आता लेस दॅन 1 मिनिट म्हणतोय. ट्रिमिंग साठी जर गेलास तर ट्रिम एंटिटीज म्हटलास तर पॉवर ट्रिम म्हणून येतं. पॉवर ट्रिमला सिलेक्ट करायचं. जे नकोय त्याला फक्त उडवायचं. नाही, तो आपोआप सगळं उडवत जातो. याच्यातले पण टूल्स करून बघ. इथं कॉर्नर पण आहे. आता हा लेस दॅन 1 मिनिट म्हणतो म्हणजे हा लगेच संपेल. ठीक आहे. त्याच्यामुळं क्रॉस असतील त्या ठिकाणी तुम्हाला हे ट्रिमचे वेगवेगळे ऑप्शन वापरायचे. कॉर्नर म्हटलं तर डायरेक्ट कॉर्नर तयार करून देणार. ठीक आहे. याची सगळ्यांची प्रॅक्टिस कर आणि त्याच्यानंतर मग स्केचेस आपल्याला जे